आज आलो होतो दुधानीच्या घाटात खेकडे पकडायले 11 वाजता. पण खेकडे पकडून आणल्यावर खेकड्यानेच त्याचा 302 करून टाकला. तो कसा केला आणि काऊन केला चालू सांगते तुम्हाला पुढे. त्यासाठी पुरा ब्लॉग पाहत. काय म्हणता मग पोट्टे हो, जय महाराष्ट्र. ते झालं असं की तुम्हाला तर माहितच आहे, आपण रात्री दुधानेला आलतो होतो 11 वाजता. याचे पहिले 2 व्हिडिओ आपण आपल्या आयडियल टॅग केले. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की एक वेळा जाऊन पाहिजे. आपलं सांग इकडे काय झालं. जसं की आम्ही जंगलात भटकलो होतो, आपल्या पोट्ट्याने टॉर्च चमकवला होता. मग आता आम्हाला दिसलो ते पोट्टे. मग सीधा पोट्टे पाशी गेलतो. मग आता सगळेजण एका लाईनीने चालत होतो पुढे. मग पुढे आलो, दिसलो होते आपल्याला एक खेकडा. तो आम्हाला पाहून डायरेक्ट लपला पाण्यात. मग काय भिडलो सगळेजण. आता त्याच्यात पायाले खेकडे. तेवढ्यात दुसरा खेकडा आमच्या पायापासून इकडे चालला होता. बरं झालं डसला नाही तो. कोणाला डायरेक्ट त्याला पकडून घेतलं. मग आणि तो खेकडा बी पाहून घ्या तुम्ही किती मोठा होता. तो खेकडा डसला असताना डायरेक्ट बोटच तोडून टाकलं असतं. पाहून घ्या तुम्ही त्याची नागी किती मोठी आहे. आणि आम्ही ना सर्व मोठेच खेकडे पकडले. जे लाईने दिसले त्याला सोडून दिलं होती. त्याला म्हणले येतोच मग आम्ही नेक्स्ट टाइम मध्ये. आणि बम मोठे खेकडे पकडले आम्ही ना पोतभर. आणि या गावातले आपल्या संग होते अर्जुन दादा. यायनेच आपल्याला सांगलं होतं की अति खेकडे आहेत म्हणून. हे आपल्या मयूरदाचे मित्र आहेत. मग काय आता जायचं होतं आपल्याला अकोला. मग का दोन्ही गाड्या पाशी आलो. पहिले तोंडाले बांधून घेतलं. मग मस्तपैकी 100च्या स्पीडनं सीधं चालला आलो आपण अकोला. अकोल्यात आल्याला पहिले जेवण बोलावलं ऑनलाईन. मग पहिले भत्ता मारला. भत्ता मारून झोपून राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. मग आज करायची होती खेकड्याची भाजी. आणि पोत्यातला एक खेकडा काढायचा होता. पण हा खेकडा एवढा डेंजर की अंधेरे नाग्या खोलून बसली होती की कोण अंधेरे हात घालते कधी त्याला डस. आणि खेकडा एवढा डेंजर डसला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. त्यासाठी तुमच्या भावाला आता फॉलो करून घ्या.